ठिकाणी सांगड ज्याला आपण म्हणतो ती बघायला मिळेल. खऱ्या अर्थानं जीवन सकारात्मक जगत असताना अनेक दुःख यातना भोगावं लागतात. त्याचप्रमाणे आजच्या या शुभ प्रसंगी खऱ्या अर्थानं आमचा दुःख वाटा आहे, परंतु या दुःखातही सुख मानायचं सांगतात. रंगपंचमीच्या यात्रेला महाराजांनी त्या मडीनगरीमध्ये शिवरात्रीच्या पर्वावर सर्व भक्तांना आवाहन केलं की मला समाधी घ्यायची आहे आणि या समाधीचा महोत्सव म्हणून रंगपंचमी या ठिकाणी मडीनगरीमध्ये आणि मडीनगरी झाल्याच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या धारणखेडा नगरीमध्ये गेल्या 9 वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करतोय. रंगपंचमी यात्रा हा आगळा वेगळा अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये आपण जात असताना महाराजांनी गुढीपाडव्याला सर्व भक्तांना पुनश्च दर्शन दिलं. पंचमीला समाधी आहे म्हणून ही पंचमी तिथी खूप शुभ असते.